श्री स्वामी समर्थ. चला आपण शेवग्याची भाजी बनवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा कट केलेत. आता मीठ टाकून त्याला शिजवून घेऊ आपण, मीठ आणि हळद टाकून. म्हणजे मीठ टाकले, थोडंसं हळद टाकू आपण आणि शिजवून घेऊ. म्हणजे चव लागते शेंग मिठात शिजवली म्हणजे. हळद टाकली आता मी. आता गॅसवर आपण कांदा टमॅटो भाजून घेऊ. काळ्या मसाल्यातले म्हणजे काळ्या मसाल्याची शेंग बनवायची आपल्याला. 2 कांदे भाजून घेऊ चांगलं आणि टमाटर. त्यानंतर त्यात 2 मिरच्या भाजाय टाकू आपण. 2 मिरच्या पण भाजून घेऊ. गॅसवर भाजून घेतलं म्हणजे चांगलं होतंय. आता 2 मिरच्या भाजू, चांगली चव येते त्याला. आता छान आपला कांदा टमाटर चांगलं भाजले. आता कोथिंबीर घेतली, 2 कांदे घेतलेत, 1 टमाटे घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 10-12 पाकळ्या लसणाच्या, अद्रक आणि शेवग्याची शेंग, फुटाणे, शेंगदाणे, लाल तिखट, धना पावडर, हळद, मोहरी, जिरी. आता आपण मसाला वाटून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरच्या भांड्यात टाकू आपण. ते कोथिंबीर टाकली आता त्याच्यात. लसूण अद्रक टाकले, हिरवी मिरची, ते भाजलेलं टमॅटो, कांदा पण टाकून घेतलाय त्याच्यात. फुटाणे थोडंसं त्यात टाकू आणि नंतर दुसरं वाटून टाकू त्यात वेगळं. चला आता मिक्सरला फिरवून घेऊ. बघा किती छान वाटलाय मसाला आपला. आता कढई ठेवूया गॅसवर. गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 2.5 माप तेल टाकून घेऊ आपण. 2 ते 2.5 माप. तुम्हाला कसं लागतंय त्याच्यानुसार टाका तेल, कमी जास्त. तेल टाकून घेतलंय. 2-2.5 माप तेल टाकते मी. आम्हाला काही थोडी भाजी करायची असते. त्यात मोहरी टाकून घेऊया आपण. मोहरी तडतड केली की जिरी टाकू. जिरी टाकून घेतली, मोहरी टाकून घेतली. आता ती थोडीशी तडतड केली की मसाला टाकून घेऊ आपण काळा. मी खोबरं नाही वाटलं त्या मसाल्यामध्ये. मी शेंगदाण्याचा कूट त्या भाजीला घालणार आहे. म्हणजे चांगली चव येते काळ्या मसाल्याची शेवग्याची शेंग. माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मसाला टाकून घेऊ आपण आता त्याच्यात. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊ चांगला. आता एकजीव होईपर्यंत चांगला परतून घेऊ मसाला. मिक्स करून घेतलंय. थोडंसं मीठ टाकू चवीनुसार. आता त्याच्यात आपण हळद टाकूया अर्धा चमचा. धना पावडर टाकले 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चांगला एकजीव करून घेऊ मसाला आपण. चांगला मसाला भाजला म्हणजे चांगली भाजी पण होते आपली. त्यामध्ये काळा मसाला घरचा टाकू.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला तिखट कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा टाकला आहे काळा मसाला. छान असं परतून घेऊया. एकजीव मसाला करून घेतला, चांगला मसाला भाजला म्हणजे भाजी चांगली होते आपली. आता शिजवलेली शेंग त्याच्यात टाकून घेऊ, मिक्स करून घेऊया. ते मसाल्यात परतून घेऊ शेंग. त्यानंतर त्याच्यात गरम पाणी टाकू. मी गरम पाणी करून ठेवलं होतं. बघा किती छान तेल सुटले मसाल्याला आपल्या. गरम मसाला टाकू 1 चमचा. घरी वाटून घेतलेला आहे मी गरम मसाला. ते पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण. गरम पाणी ओतून घेऊ. ग्लासमध्ये मी गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाण्यानं भाजी चांगली लागते, चव होती भाजी. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकू थोडासा. मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट पण चांगला आणि शिजू देऊ चांगली भाजी. झाली आपली भाजी तयार. बघा किती छान झाली. काळ्या मसाल्याची, काळ्या वाटणाची भाजी आपली. झालं आता आपलं जेवणाचं ताट तयार. शेवग्याची शेंग, चपाती, मसाला भात, कांदा.